वॉल्यूम वाढला आहे. असं सगळं होता कुठेतरी कॉम्प्रोमाइज क्वालिटी ऑफ रिपोर्टिंग थोड्या प्रमाणे दिसून यायला लागलं आहे. ब्रेकिंग न्यूजच्या उत्सुकतेत काही न्यूज चॅनल्सना सेन्सेशनलायझेशन आणि एक्झॅजरेट करायची सवय लागली आहे. कॉम्पिटिशन खूप आहे, पण अशा जर्नलिझमला आपण बळी पडू नका. जे 3 ऑब्जेक्टिव्ह आहेत न्यूज रिपोर्टिंगचे, बॅलन्स, ऑब्जेक्टिव्हिटी आणि ॲक्युरेसी, हे नेहमी लक्षात ठेवा. माझा एक्सपिरियन्स प्रेसबरोबर अधिक नव्हता, पण 26-17 नंतर त्यांच्याशी बराच एक्सपिरियन्स आला आणि त्याच्यामध्ये मिस रिपोर्टिंग कसं होऊ शकतं प्रेसमध्ये याचा पण एक अनुभव मिळाला. 26-17 वेळी आपल्याला वृत्त म्हणजे न्यूजपेपर आणि न्यूज चॅनल्स म्हणून सगळं असं देवा हाल आपल्याला मिळत होता. आपल्याला एकाची काय झालं होतं ते कळत होतं, पण 26-17 झाल्यानंतर इतक्या माध्यमातून उलट चर्चा सुरू झाल्या आणि आम्हाला ह्याचं दुःख झालं की ज्यांनी ॲक्शन घेतली ह्यांच्यावरच सारखं का ॲक्शन घेतली आणि का असं केलं ह्याच्यावरच बोललं जातं. जे अधिकारी होते तिथे आणि आपल्याला पाहिजे होते त्यांच्याबद्दल एक शब्द बोललं जातं. एक न्यूजपेपर आयटीची कॉम्पेची आहे, त्यांनी त्यांचं स्वतःचं इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम 26-17ची एक सिरीज सुरू केली. त्याच्यामध्ये दर दिवशी एक टॉपिक असायचा. झाला, कामाचा हॉस्पिटलचा झाला. जेव्हा त्यांनी कामाच्या हॉस्पिटलबद्दल इन्सिडेंटबद्दल लिहायला सुरू केलं तेव्हा बरेच फॅक्ट त्याच्यातल्या चुकीच्या होत्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असं येणार होतं की मिस्टर गडकरी बॉक्सिंग तो ब्लाइंड आहे, म्हणजे गडकरी साहेब एका ब्लाइंड मध्ये लेनमध्ये गेले असं दुसऱ्या दिवशी येणार होतं. आदल्या दिवशीच्या बऱ्याच फॅक्ट चुकीच्या होत्या. त्याच्यामध्ये एक सेंटेन्स होतं जे डी.सी. रॉय साहेबांचं होतं की मी लग्नावरून ताजच्या लग्नावरून येत नव्हतो, मी ताजला जात होतो. त्यांना इम्पॉर्टंट वाटलं टू गिव्ह दॅट करेक्शन. आम्ही कुठे करेक्शन द्यायचं, फॅक्ट सगळे चुकीचे होते. मी त्या रिपोर्टरला फोन केला आणि म्हटलं तुमचे फॅक्ट सगळे चुकीचे आहेत, माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही ते बघा आणि मग काय आहे ते बॅलन्स न्यूज द्या, दोन्ही बाजू मांडा आणि पब्लिकला डिसाईड